निवेदन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे गृहमंत्र्याकडे तक्रार दाखल। दिनांक 30 सप्टेंबर 2025 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांच्या मार्फत आज गृहमंत्र्याकडे निवेदन देण्यात आले। निवेदनात केरळ येथील भाजप प्रवक्ता पिंटू महादेवन यांच्याकडून काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते श्री राहुल गांधी यांच्यावरील छातीत गोळी घालण्याच्या प्रकाराच्या वक्तव्याचा उल्लेख करत त्यांच्या विरोधात तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। काँग्रेसने हे वक्तव्य केवळ राहुल गांधी यांच्या विरुद्ध नसून संपूर्ण लोकशाही व्यवस्था आणि विचारांच्या मुक्त स्पर्धेविरुद्धचे षडयंत्र म्हणून तोंडावर उभारले आहे। निवेदनाच्या प्रसंगी स्थानिक काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांनी तात्काळ कारवाईची व देशाच्या सुरक्षिततेसाठी कठोर पावले उचलण्याची मागणी केली। काँग्रेसने पुढे आवश्यक असलेल्या कायदेशीर प्रक्रिया राबविण्याचा आश्वासन दिले असल्याचेही सांगितले। प्रेस रिपोर्ट न्यूज साठी कॅमेरामॅन शारिक हुसेन सह मोहम्मद आरिफ, जळगाव जामोद। 2 दिवसाच्या आधी केरळच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांनी, त्याचं नाव आहे पिंटू महादेवन, यांनी जे या देशाचे विरोधी पक्षनेते सन्मान्य खासदार राहुलजी गांधी यांच्या बाबतीत जे राहुल गांधीवर गोळ्या झाडण्यात याव्या, गोळ्या झाडल्या पाहिजे अशा प्रकारचं वक्तव्य जे केलं त्याचा सर्वप्रथम आम्ही या ठिकाणी निषेध करतो। ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाची आणि RSSची नीती आहे त्याच पद्धतीनं त्याची बोलीभाषा त्या ठिकाणी आपल्या सर्वांना जाणवून असेल, त्याच पद्धतीची त्यांची भाषा आहे। हीच भारतीय जनता पक्षाची खरा चेहरा आहे आणि म्हणून अशा या भारतीय जनता पक्ष आणि RSSच्या वृत्तीचा या ठिकाणी जळगाव जामोद तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं जाहीर धिक्कार या ठिकाणी करतो आणि त्या प्रवक्त्यांना आम्ही सांगेल की कॅमेऱ्यासमोर बोलून काही उपयोग नाही। तू जर समोर जर दिसला तर निश्चितपणे तुझा हिशोब या ठिकाणी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता त्या ठिकाणी हिशोब चुकता करी। 10 लोकांच्या घराण्यामध्ये फक्त टीव्हीच्या समोर काही बेताल वक्तव्य करायचंय आणि लोकांमध्ये एक वेगळी बातमी निर्माण करण्याचं काम या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे सर्वच हे गावापासून पातळीपासून तर देश पातळीपर्यंत सर्व वाचाडवीर त्या ठिकाणी करून आलेल्या या सर्व वाचाडवीरांचा आम्ही या ठिकाणी धिक्कार करतो आणि परत अशा पद्धतीचं वक्तव्य जर या ठिकाणी कोणी केलं करेल तर त्याला निश्चित रूपाने त्याची जागा आम्ही या ठिकाणी दाखवू, एवढंच काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी मी सांगतो। परत या ठिकाणी आम्ही जाहीर धिक्कार या ठिकाणी या घटनेचा करतो।